इस वक्त मैं घाटकोपर में हूँ, राजावाड़ी हॉस्पिटल। यहाँ पे एक समाज सेवी है, इन्होंने कुछ इनके पास में एक सूचना आई है या समाज या अमीरी और गरीबी के लेके, तो इन्होंने जो है कुछ आवेदन पत्र देने आए थे। तो हम इनसे ही चल के बात करते हैं कि इन्होंने जो है पत्र दिए हैं और किस लिए दे रहे हैं। तो सर, आपका शुभ नाम क्या है, बता सकते हैं? मेरा नाम अविनाश कदम है। आज मी राजावाडी हॉस्पिटल घाटकोपर येथे आलेलो आहे। काही दिवसांपूर्वी येथे अनेक घटना घडत होत्या, परंतु वरिष्ठांच्या ह्या कानावर नसतात आणि वरिष्ठांच्या हे आपण लक्षात आणून द्यायचं असतं की तुम्ही जर एवढी चांगली स्वच्छता ठेवताय आणि जर BMCमध्ये एवढा खर्च होतोय मनपा सरकारी हॉस्पिटलवर, तर कुठेतरी जर रुग्ण आणि डॉक्टर आणि कर्मचारी यांच्यामध्ये जर वाद होत असतील तर हे वाद का होत आहेत, कशासाठी होत आहेत, हे आपण त्यांच्या लक्षात आणून द्यायला हवे। हो, कारण या ठिकाणी 353चा गुन्हा दाखल करण्यात येण्याच्या भीतीने अनेक रुग्णांना भीती दाखवली जाते। तर हे सरकारने सुद्धा त्या फलकावर आता बंदी आणलेली आहे की ते फलक प्रत्येक सरकारी कार्यालयामधून जे ते फलक लावलेले आहेत 353 गुन्ह्याचे ते काढायला सांगितलेले आहेत सरकारने स्वतः। आता मी हे जे दिलेलं आहे लेटर, याच्यामध्ये मी असं सांगितलं आहे अभी ने जो 353 का निकाला की नहीं निकाला है? हां, आता मला राजावाडी हॉस्पिटलच्या ज्या डीन आहेत डॉक्टर भारती मॅडम, सचिन सर यांनी मला आता सांगितलं की सर आम्ही तो बोर्ड तात्काळ काढू। आणि मी माझ्या लेटरमध्ये असंही त्यांना सांगितलं आहे की तुमच्या इथे जी संपूर्ण आपलं राजावाडी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी जेवढ्या खिडक्या आहेत लावलेल्या, त्या प्रत्येक खिडकीच्या इथे एक CCTV कॅमेरा, ऑडिओ विथ व्हिडिओ असा एक कॅमेरा लावा आणि एक असा माईक लावा की ट्रान्सपरन्सी असली पाहिजे। बाहेरचा काय बोलतो हे आतल्याला ऐकायला जाईल आणि आतला काय बोलतोय कर्मचारी ते बाहेरच्या रुग्णाला ऐकायला जाईल, असं मी त्यांना सांगितलं। नंतर त्यांना दुसरी गोष्ट मी अशी सांगितली की तुम्ही जे केस पेपर देता त्या केस पेपरवरती तुम्ही डॉक्टरांनी ज्या गोळ्या लिहून दिलेल्या आहेत बाहेरच्या, ह्या वेगळ्या चिठ्ठीवर न देता तुम्ही त्याच केस पेपरवरती तुम्ही त्या ठिकाणी लिहून द्या। परत तिसरा मी मुद्दा असा तिथे ठेवलेला आहे की सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी जे डॉक्टर जे कमी आहेत त्यांना जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध करा। तसेच जो केस पेपर जो विभाग आहे या ठिकाणी सुट्टे पैसे ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून जे रुग्ण येतील त्यांना ते पैसे रिटर्न करता येतील। कारण होतं असं की कधी काही गोष्टींमुळे थोडंसं मग आम्हाला ॲग्रेसिव्ह व्हावं लागतं त्या गोष्टीवर। परत आणि दुसरी गोष्ट अशी झालेली आहे की ह्या सगळ्यामध्ये की हे स्वच्छताचा मुद्दा तर आपण या ठिकाणी लावलेला आहे आणि ती जी गर्दी जी राजावाडी हॉस्पिटलमध्ये येते ती कमी करण्यासाठी मी मॅडम यांना विनंती केली। ते शक्य नाही आहे असं ते म्हणाल्यात, परंतु शक्य होईल तेवढं बोलले आम्ही तुम्हाला या ठिकाणी मदत करू। त्यांचं म्हणणं असं होतं की आपण या ठिकाणी डॉक्टर म्हणजे काय ॲडजस्टमेंट करता येईल गर्दी कमी करण्यासाठी, आम्ही तो राजावाडी हॉस्पिटलतर्फे नक्की प्रयत्न करू। तर तुम्हाला काय आश्वासन दिलं अजून? मला दुसरं काही आश्वासन दिलं नाही। काही दिवसांपूर्वी मी याच ठिकाणी उभं राहून मी एक व्हिडिओ बनवला होता, तर त्याच्यामध्ये मी बोललो होतो की या ठिकाणी 20-20 रुपये घेतले जातात। परंतु मला आता मॅडमनी इथे एक शब्द दिलेला आहे की मॅडम म्हणाले की सर कधी होतं असं की सुट्टे पैसे नसतात आणि रुग्णाला देताना काय होतं, रुग्ण अचानक गडबडीमध्ये येतो आणि पैसे देऊन जातो। तर मी बोललो ठीक आहे की जर समजा जर अशी जर गोष्ट असेल किंवा याच्या आधी जर काही गोष्टी झाल्या असतील तर त्या सोडून द्या आणि नव्याने सुरुवात करा, परंतु कुठेतरी सुट्टे पैसे ठेवण्याचा प्रयत्न करा आणि रुग्णाला त्याचे पैसे रिटर्न हे करण्याचा प्रयत्न करा। आणि त्या ज्या दुसऱ्या इथे ठिकाणी मॅडम होत्या त्यांनी बोलले की सर माझ्याकडून जर काही गोष्टी झाल्या असतील तर मी त्याबद्दल मी माफी मागते, परंतु माझा असा कोणता हेतू नव्हता। तर तो हॉस्पिटलचा चुका सुधारण्याचा तो त्यांचा इंटरनली प्रश्न आहे, पण तात्काळ तरी तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय। मॅडम म्हणाल अजून महत्त्वाची एक गोष्ट अशी की रुग्णांसाठी मी एक तक्रार पेटी या ठिकाणी बाहेर लावायला सांगितलेली आहे की ती तक्रार पेटी लावा आणि ज्या व्यक्तीला काही तक्रार असेल तो त्याची तक्रार त्या पेटीमध्ये टाकेल, म्हणजे त्या सगळं कोणतरी ते तिकडे राजावाड़ी हॉस्पिटलमध्ये जो व्यक्ति असेल तो त्या तक्रारी चेक करत जाईल। तो सर आपका शुभ नाम क्या है? संजय जाधव। तो संजय जाधव जी, आप मुझे बताइए इन्होंने जो कहा है आपको क्या लग रहा है उसके बारे में? ये देखो, अविनाश जी कदम घाटकोपर विभाग में अच्छी तरह काम करते हैं। लोगों को ये जो समस्या है वो समस्या के ऊपर आवाज़ उठाने वाले अविनाश कदम है।
तो यहाँ पे जो गरीब लोग आते हैं वो लोग को सुविधा में कुछ कम हो रही थी, तो उसके ऊपर वो आवाज़ उठाते रहते हैं और अच्छा काम कर रहे हैं, उसके बारे में कोई दो मत नहीं है। तो जो उन्होंने आवाज़ उठाया है, तो यहाँ जो छुट्टा पैसे के मामले में जो पैसा रह जाता है, जो काउंटर पे कोई भी बैठता है उनके पास छुट्टा पैसा नहीं रहने के बाद कम ज़्यादा का 10-20 रुपये रह जाते, तो उसमें कभी कभी गलतफहमी हो जाती है कि हमारा पैसा ज़्यादा लिया गया। तो ऐसा मैडम ने भी हमारे सामने अविनाश कदम जी को कहा गया है, तो इसमें सुधार हो, वो बदलाव लाएंगे, सुधार लाएंगे, ऐसा हम मनोकामना व्यक्त करते हैं। अभी जो आपने जो बातें सुनी हैं राजावाड़ी की हैं, और इन्होंने जो है अच्छे कार्य के लिए, अच्छे सामाजिक के लिए इन्होंने अच्छा मार्गदर्शन देते हैं।